ओम नमः शिवाय. नमस्कार. स्वागत आहे आपलं संपूर्ण धार्मिक या युट्यूब चॅनलमध्ये. श्रावण महिन्यात येणारी अमावस्या पिठोरी अमावस्या म्हणून ओळखली जाते. परंपरेनुसार या दिवशी आई आपल्या मुलांसाठी वंशवृद्धीसाठी मुलांना दीर्घायुष्य मिळावे यासाठी पिठोरी अमावस्येचे व्रत करते. त्यामुळे या दिवसाला मातृदिन पण म्हटले जाते. आपल्याला या दिवशी काही सेवा करायच्या आहेत. आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा, चिडचिडेपणा, मुलांना नजर लागणे किंवा घरातल्या व्यक्तीला किंवा आपल्या स्वतःला नजर लागणे, हातपाय दुखणे किंवा आजारपण येणे, सततचे संकट येतात, कामामध्ये अडथळे येतात, अपयश येते, पैसा टिकत नाही, अशा गोष्टी कायम घडत असतात. तर त्यांना दूर करून मुलांच्या नंतर संपूर्ण परिवाराच्या आणि घराच्या सुरक्षिततेसाठी आपल्याला काही सेवा करायची आहे. तर त्या आपण बघू. आपल्याला या दिवशी सकाळी पंचगव्य संपूर्ण शरीराला लावून गायत्री मंत्र किंवा महामृत्युंजय मंत्राचा जप करायचा आहे आणि आंघोळ करायची. त्यानंतर घराच्या सुरक्षिततेसाठी आपल्याला उजव्या हातामध्ये पिवळी मोहरी घ्यायची आहे आणि ती पिवळी मोहरी आपल्या हातात ठेवून आपल्याला 11 वेळा कालभैरवाष्टक म्हणायचे. कालभैरवाष्टक म्हणून झाल्यानंतर 11 वेळा वेदोक्त वल्गा सुक्त म्हणायचे आणि हे म्हणून झाल्यानंतर आपण जागेवरून उठायचं आणि ही जी पिवळी मोहरी आहे हिचे दाणे घरामध्ये सर्वही कोपऱ्यांना टाकायचे आहे. त्यामुळे काय होतं की घरातली जी वाईट शक्ती आहे, नकारात्मक ऊर्जा आहे ती निघून जाते आणि तिच्यापासून आपले संरक्षण होते. त्यानंतर आपल्या घराच्या आजूबाजूला थोडी खडीसाखर टाकायची किंवा देवांचा हार, नारळ, खडीसाखरने मान सन्मान करायचा. अमावस्येच्या दिवशी आजारी व्यक्ती असेल, कुटुंबातले इतर सर्व व्यक्ती किंवा चिडचिडे मुलं असतील किंवा आपल्याला घरात नकारात्मक ऊर्जा वाटते किंवा दुकानात म्हणजे एखाद्या व्यवसायाच्या ठिकाणी ते आपल्याला व्यवस्थित चालत नाही, भरभराट होत नाही, तर आपल्याला त्याचा उतारा करायचा असतो. तो उतारा कसा करायचा की आपल्याला एक नारळ घ्यायचं, त्याच्यावर शेंदूर घेऊन, हळद आणि कुंकू नाही वापरायचा, शेंदूर घ्यायचा. ते शेंदूरने आपल्याला त्रिशूल काढायचे. ते त्रिशूल काढल्यानंतर ते नारळ ओवाळून घ्यायचं आणि ते लांब जाऊन सोडून यायचे. त्यानंतर घरामध्ये, ऑफिसमध्ये, दुकानामध्ये जे काही आपल्याला जाळं दिसत असेल ना ते सर्व काढून टाकायचे आणि व्यवस्थित साफसफाई करायची आहे. पाण्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं, हळद टाकायचं, लिंबू, गोमूत्र आणि पंचगव्य टाकायचं आणि घर स्वच्छ पुसून टाकायचं. त्यानंतर पुन्हा आहे ना हळद आणि गोमूत्र घ्यायचं आणि घराचा उंबरा पुसायचा. तसंच आपलं दुकान आणि ऑफिस म्हणजे आपलं जर स्वतःचं ऑफिस असेल किंवा आपलं स्वतःचं दुकान आहे जिथं आपण व्यवसाय करतो तिथे सुद्धा आपण हा उपाय करायचा आहे. नंतर आपले वाहन म्हणजे प्रत्येकाकडे कुठली ना कुठली प्रकारची गाडी असते, कोणाकडे 2 व्हीलर असते, कोणाकडे 4 व्हीलर असते. तर आपल्याला जेव्हा आपण नवीन गाडी घेतो, तिची पूजा करतो, तर ते वाहन आपण चालू स्थितीत ठेवतो. तसंच ते वाहन चालू स्थितीत ठेवून आपल्याला त्याच्यावर पण नारळ ओवाळायचंय आणि ते सुद्धा फोडून टाकून द्यायचंय. आणि सर्वात महत्वाचा उपाय म्हणजे या दिवशी काय करायचं, आपल्याला महादेवाच्या मंदिरात जायचंय. महादेवाच्या मंदिरात जाऊन शिवलिंगावर कच्चं दूध आणि दही यांचा अभिषेक करायचा आहे आणि तो अभिषेक झाल्यानंतर काळे तीळ अर्पित करायचे. काळे तीळ महादेवाला अर्पित करायचे अमावस्येच्या दिवशी. नंतर जर आपल्याला शक्य असेल तर आपण भगवान विष्णूच्या मंदिरात जायचं, म्हणजे विठ्ठलाचं मंदिर, श्रीकृष्णाचं मंदिर, बालाजी मंदिर किंवा मग स्वामीनारायण, लक्ष्मीनारायण मंदिर या मंदिरामध्ये जाऊन आपल्याला पिवळ्या रंगाचा ध्वज अर्पित करायचा आहे. त्याच्याने आपले सर्व कष्ट दूर होतील. जर आपल्याला आपली आर्थिक प्रगती व्हावी असे वाटत असेल, त्यानंतर आपल्या जीवनात येणाऱ्या समस्या, नकारात्मकपणा, नंतर जी आपल्या मनामध्ये काही गोष्टींची भीती असते, तर ह्या सर्व गोष्टी दूर होऊन आपल्याला घराची सुरक्षितता आणि परिवाराची सुरक्षितता करायची असेल तर आपण या सेवा नक्कीच करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, संपूर्ण धार्मिक या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करा. धन्यवाद.